गुड मॉर्निंग स्टुडंट. आजचं आपलं हे शुगरकेन कल्टिवेशन यामधील दुसरं लेक्चर आहे. मागील पहिल्या लेक्चरमध्ये आपण शुगरकेन यामध्ये त्याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे मुद्दे अभ्यासलेले आहेत. बॉटॅनिकल नेम शुगरकेनचा आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम. त्याचबरोबर दुसरं आपण बघितलेलं होतं सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. फॅमिली ग्रॅमिनी. ओरिजिन सॅकॅरम ऑफिसिनॅरम याचं असेल तर इंडो म्यानमार, चायना बॉर्डर अँड गिनिया. तसेच बाकीचे जे वेगवेगळे स्पेसीज आहेत त्याचंसुद्धा ओरिजिन आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक युजेस यामध्ये शुगरकेन हे कॅश क्रॉप आहे. त्याचबरोबर याचा वापर साखर तयार करण्यासाठी, गूळ तयार करण्यासाठी, त्याच्यापासून ज्यूस आपण तयार करतो. त्याचबरोबर चावून खातो म्हणजे चिविंग पर्पज. काही ह्याचे फॅक्टरी बाय प्रॉडक्टसुद्धा आहेत. यामध्ये बॅगॅस असेल, मोलॅसेस असेल किंवा प्रेसमड केक असेल त्याचासुद्धा वापर आपण कशासाठी करतो ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं ट्रॅश असेल म्हणजेच पालापाचोळा तर त्याचा वापर आपण थॅचिंग ऑफ हट्स म्हणजे झोपड्यांना रूफ म्हणून, मल्चिंग पर्पज म्हणून आणि कंपोस्टिंग म्हणूनसुद्धा करतो आहे. त्यानंतर आपण इकॉलॉजी हा मुद्दा पाहिलेला होता. इकॉलॉजीमध्ये आपण सॉईल, शुगरकेन या पिकासाठी कशा प्रकारची जमीन आवश्यक असते ते आपण पाहिलेलं होतं. यामध्ये बघा मीडियम ब्लॅक टू ॲल्युव्हियल सॉईल, मध्यम ते भारी आणि गाळाची जमीन या पिकासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर हेवी अँड मीडियम म्हणजेच भारीपासून तर मध्यम जमीन आणि त्याचबरोबर डीप लोम सॉईल म्हणजेच गाळाची जमीन जी आहे, लोमी सॉईल आपण त्याला म्हणतो, ही जास्त त्यासाठी सुटेबल आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लायमेट, इकॉलॉजीमधला दुसरा जो मुद्दा आहे क्लायमेट तो अभ्यासणार आहोत. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. आता ट्रॉपिकल क्रॉप म्हणजेच त्यासाठी लागणारं जे वातावरण आहे त्या पिकाच्या वाढीसाठी हे तुम्हाला पाठ झालेलं असेल. ट्रॉपिकल म्हणजेच वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर इट्स ग्रोथ, व्हाईल कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर मॅच्युरिटी. जरी उष्ण आणि दमट हवामान त्याच्या वाढीसाठी गरजेचं असेल तरी थंड आणि कोरडं हवामान त्याच्या परिपक्वतेसाठी गरजेचं आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज ह्याच्यासाठी जी टेम्परेचर आहे, जे तापमान आहे ते जास्त प्रमाणात लागते थोडंफार, कारण ट्रॉपिकल क्रॉप आहे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस. जर्मिनेशन डज नॉट टेक्स प्लेस वेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस. समजा 7 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमान गेलेलं असेल तर या ठिकाणी त्याचं उगवण होत नाही किंवा जर्मिनेशन होत नाही. पुढचा मुद्दा आहे सर्व cold arrest the growth of the plant while hot weather increases the attack of the stem borer. म्हणजे त्याचं जे तापमान सांगितलेलं आहे रेंज 30 ते 35 डिग्री सेल्सिअस, यापेक्षा समजा जर जास्त तापमान खाली गेलं असेल तर त्याच्या वाढीवरती परिणाम होतो आणि जर तापमान जास्त वाढलेलं असेल तर स्टेम बोरर या किडीचा यावरती प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. It does best with 750 to 1200 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉल. तर हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, जास्त दिवसाचं पीक आहे. एक वर्षापर्यंत त्याचं उत्पादन आपल्याला मिळत असते. त्यामुळे यासाठी लागणारं जे रेनफॉल आहे ते 750 ते 1200 मिलीमीटर इतकं गरजेचं आहे. तर क्लायमेट या मुद्द्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या, तर ट्रॉपिकल क्रॉप, it require warm and humid climate for growth and cool and dry for maturity. Temperature is 30 to 35 degrees Celsius and rainfall is 750 to 1200 millimeter annual rainfall. इतक्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चनला शुगरकेन या पिकासाठी कशा प्रकारचं तापमान गरजेचं आहे त्याची रेंज या ठिकाणी दिलेली आहे बघा, 30 ते 35 ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर सॉईल कशा प्रकारची गरजेची आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण व्हरायटीज पाहणार आहोत. शुगरकेनच्या जाती काही आपल्याला माहिती असतील.
यामध्ये बघा को 419. आता CO या ठिकाणी दिलेला आहे. CO याचा अर्थ काय, तर ह्या ज्या व्हरायटीज आहे ज्याला CO दिसतो आपल्याला, तर ह्या कोइंबतूर या ठिकाणी तयार झालेल्या आहे किंवा रिलीज झालेल्या आहे. कोइंबतूर हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे ज्या हाय यिल्डिंग व्हरायटीज आहेत त्या या ठिकाणी तयार होतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तयार होणाऱ्या व्हरायटीला या ठिकाणी CO असं पुढे या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर CO 419, 740, 807, 775, 681, CO 8632 याला नीरा असं सुद्धा म्हटलेलं आहे. तुम्ही नोट्समध्ये लिहिलं नसेल तर ते लिहून घ्यायचं आहे. नीरा ही 8632 याला म्हणतात. नंतर CO 7219 संजीवनी, COM 7125 संपदा, नंतर CO 98071, CO 62175 आणि फुले 265. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपण शुगरकेनच्या पाहिलेल्या आहेत. ह्यामध्ये पण जे काही तुम्हाला ज्या व्हरायटीज सोप्या वाटतात लक्षात ठेवायला, त्या तुम्ही 4 ते 5 व्हरायटीज या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एखाद्या व्हरायटीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यातली जी आहे CO 740 किंवा को 740, तर ह्या व्हरायटीबद्दल आपण माहिती आता पाहणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये. इट इज रिलीज इन द इयर ऑफ 1956. 1956मध्ये ही व्हरायटी तयार केली गेलेली आहे. यील्ड पर हेक्टर इज अबाउट 175. ही जी व्हरायटी आहे याचं जे यील्ड आहे किंवा प्रोडक्शन आहे ते एका हेक्टरला 175 टनांपर्यंत आपल्याला मिळू शकते. सुक्रोज पर्सेंटेज इज 15 to 16. यामध्ये सुक्रोज जे पर्सेंटेज आहे, जे प्रमाण आहे ते किती आहे, तर 15 ते 16%. त्याच्यानंतर इट इज सुटेबल फॉर आडसाली प्लॅन्टिंग अँड रटुनिंग. तर ही जी व्हरायटी आहे ती आडसाली म्हणजेच काय, तर आपल्याकडे जनरली आडसालीचं उत्पादन घेतलं जाते. आडसाली म्हणजेच काय, तर जून जुलै किंवा पावसाळ्याच्या दरम्यान आपण त्याला लावतो, तो म्हणजे आडसाली ऊस. तर त्यासाठी ही व्हरायटी उपयुक्त आहे. त्याचबरोबर रटुनिंग म्हणजेच काय, तर खोडवा म्हणतो, ऊसाचा खोडवा. तर त्यासाठी सुद्धा ही सुटेबल आहे. यामध्ये ही जी व्हरायटी आहे, दुसरा पॉईंट बघा, इट इज सब इरेक्ट अँड पेल येल्लो इन कलर. म्हणजे मध्यम वाढणारी व्हरायटी आहे आणि थोडासा पिवळसर रंगाची जी पानं आहेत पेल येल्लो कलर, तर आपल्याला या व्हरायटीमध्ये दिसून येतात. आणि 6वा मुद्दा आहे, इट इज ससेप्टिबल टू स्मट डिसीज. पण या व्हरायटीवरती, या जातीवरती स्मट या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. तर यावरती 2 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. को 740 परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यामुळे हे एक व्हरायटीचे डिटेल्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आपण बघणार आहोत शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि फॉर जनरल नॉलेज पण आपल्याला माहिती पाहिजे. आपण जे क्रॉप शिकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन, ज्या ठिकाणी हायब्रिड व्हरायटी तयार होतात, ते कोइंबतूर म्हणजेच तामिळनाडू या राज्यात आहे. नंतर स्टेट शुगरकेन रिसर्च स्टेशन पाडेगाव सातारा, जे आपलं राज्यातलं आहे. शुगरकेन रिसर्च स्टेशन ते पाडेगाव म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मांजरी या ठिकाणी आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट हे लखनौ उत्तर प्रदेश. आता या ठिकाणी काय आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये जे काही प्रोडक्शन आहे आणि जो एरिया आहे तो बाकीच्या स्टेटच्या कंपेअरमध्ये हा जास्त आहे अंडर एरिया ऑफ शुगरकेन कल्टिवेशन. आणि नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट हे कानपूर म्हणजेच उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. तर यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या ठिकाणी व्यवस्थित आपण हे वाचायचं आहे, कारण या ठिकाणी बरेचसे 5 नावं दिलेले आहेत वेगवेगळ्या स्टेटचे. त्या ठिकाणी ब्रीडिंग स्टेशन कुठे आहे शुगरकेनचं, किंवा नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कुठे आहे, ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर रिसर्च हे कुठल्या ठिकाणी आहे,
स्टेट शुगर रिसर्च स्टेशन कुठे आहे हे व्यवस्थित आपल्याला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ द लँड किंवा प्रिपरेटरी टिलेज असं आपण त्याला म्हणतो. यामध्ये ऊसाची लागवड करण्याच्या आधी जी काही जमिनीची मशागत आपण करतो याला प्रिपरेशन ऑफ लँड किंवा लँड प्रिपरेशन असं म्हटलं जाते. त्याची डेफिनेशन जर सांगायची झाली तर काय सांगणार आपण, द ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑफ द क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेशन ऑफ लँड. ठीक आहे, या ठिकाणी दिलेली आहे डेफिनेशन. गिव टू डीप प्लोईंग, या ठिकाणी आपल्याला शुगर केन किंवा ऊस हे जास्त दिवसाचं पीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2 खोलगट नांगरणी करायची आहेत. नांगरट ही खोलगट करायची आहेत, कारण जास्त दिवसाचं पीक असल्यामुळे त्याची जी मुळं आहेत ती जमिनीमध्ये खोलवर जातात आणि जमिनीमधलं जे मॉइश्चर आहे किंवा जो ओलावा आहे तो शोषून घेतात. त्यामुळे खोलगट 2 नांगरणी आपल्याला करायचं आहे उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. यामध्ये आपण जमिनीची मशागत करत असताना ज्यावेळेस नांगरणी करतो तर जमिनीचा ओलावा, त्या ओलाव्या कुठल्या स्टेजला आपण नांगरणी केलेली आहे त्यानुसार त्यामध्ये ढेकळे जे निघतात, क्लॉड्स निघतात, त्याचं प्रमाण कमी जास्त असते. मग जर आपण पहिली नांगरणी केल्यानंतर जमीन एखादी महिना जर तशीच आपण ठेवली किंवा 15 दिवस तर उन्हामुळे ती ढेकळे ठिसूळ होतात आणि ती फोडायला मदत होते. आलं लक्षात. त्यामुळे आपण 2 नांगरणीमध्ये जमिनीचा ओलावा किती आहे आणि ढेकळे कशा प्रकारची आहे त्यानुसार आपण ते ठरवत असतो. क्रश द क्लॉड, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर क्लॉड क्रशिंग करायची, ढेकळे फोडायची आहे. मग यामध्ये आपण जे लाकडी अवजार आहे त्याचासुद्धा वापर करू शकतो किंवा मग नॉर्वेजियन हॅरो आहे त्याचा आपण वापर करतो. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, आधीच्या ज्या पिकाची धसकट आहेत, स्टबल्स आहेत ती आपल्याला एकत्र करायची आहेत आणि जाळून घ्यायची आहेत. त्यानंतर गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग, आपल्याला त्यानंतर कुळवणी करायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 उभी आडवी कुळवणी करायची. ही कशासाठी करायची आहे तर काही त्याच्यामध्ये तणांची वाढ झालेली असेल, जमीन सपाट खाली उंच सकल असेल तर हे जे काही उद्देश आहेत तर हे उद्देश या ऑपरेशनमुळे आपण पूर्ण करू शकतो. 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग. लँड इज लेवल्ड विथ द हेल्प ऑफ द प्लँकर अँड बेड्स आर प्रिपेअर्ड. तर आपल्याला जमीन ही आहे ती सपाट करून घ्यायची आहे. ती प्लँकरच्या सहाय्याने किंवा लाकडी जी फळी असते त्याच्या सहाय्याने आपण जमीन सपाट तयार करून घ्यायची आहे. जमीन भुसभुशीत तयार करून घ्यायची आहे आणि बेड्स तयार करायचे आहेत. म्हणजे आपण कुठलं पीक लावणार आहे त्या पिकानुसार आपल्याला जमिनीचं लेआउट करायचं असते. तर ते लेआउट करण्याच्या आधी जी काही आपण पूर्व मशागत करतो ती पूर्व मशागत ही चांगली केलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे 2 नांगरणी आपण करतो, त्या 2 नांगरणीमध्ये काही अंतर ठेवलं जाते. त्यामध्ये पहिली नांगरट केल्यानंतर त्यामध्ये काही जर आधीच्या पिकावरती येणारी किडी किंवा रोग असतील तर जमीन ही जी उलथापालथ होते खालची वरची खाली, त्यामुळे काही किडींचासुद्धा नायनाट होतो. त्याचबरोबर ढेकळे ठिसूळ होण्यात मदत होते. त्यानंतर आपण जे काही आहे ढेकळे फोडण्याचं काम करतो नॉर्वेजियन हॅरोनी किंवा कल्टिवेटरनी आपण करू शकतो. ट्रॅक्टरचा आपण हल्ली जास्त वापर करतो आहे. त्यानंतर आधीच्या पिकाची जी धसकटं असतील तर ती आपल्याला एकत्र करायची आहेत आणि ती डिस्ट्रॉय करायची आहेत, बर्न करायची आहेत. त्यानंतर कुळवणी करायची आहेत, जमीन सपाट करून घ्यायची आहे. यामध्ये काही तणांची वाढ झाली असेल तर ती आपल्याला तणं या ऑपरेशन केल्यामुळे नष्ट होतात. आणि त्यानंतर वापसा जी आपण म्हणतो वापसा येणे जमिनीचा, जमीन एकदम मऊ भुसभुशीत होणे, तर अशी सिच्युएशन किंवा अशी कंडिशन आपण हे प्रिपरेटरी टिलेज केल्यानंतर पुढच्या जे पीक आहे लागवड करणार आहे तर त्या लागवडीसाठी तयार होत असते. जमीन सपाट करून घेतल्यानंतर आपल्याला बेड्स या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत. तशा प्रकारे लँड प्रिपरेशन आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर यामध्ये बघा दुसऱ्या स्लाईड्समध्ये आपल्याला दिसत असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने काही लाकडी अवजारांच्या सहाय्याने या ठिकाणी
हॅरोईंग असेल किंवा प्लोईंग असेल किंवा जमीन सपाटीकरण असेल, लेवलिंग असेल, तर अशा प्रकारचे ऑपरेशन्स या जमिनीमध्ये पीक लागवडीच्या आधी केले जातात. यानंतर आपण प्लॅन्टिंग सीझन आणि टाईम पाहणार आहोत. प्लॅन्टिंग सीझन, तर यामध्ये बघा सुरू किंवा त्याला सीझनल असं म्हणतात, म्हणजे वर्षभराचं पीक आहे ते सीझनल क्रॉप, वार्षिक. त्याचा प्लॅन्टिंग टाईम काय आहे? जानेवारी ते फेब्रुवारी. आणि ड्युरेशन म्हणजे 12 महिन्याचं ते पीक आहे. म्हणजे समजा जर आपण जानेवारी फेब्रुवारी 2021मध्ये त्याची लागवड केलेली असेल तर आपल्याला उत्पादन हे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 2022मध्ये मिळणार आहे. नंतर प्री सीझनल याचा प्लॅन्टिंग टाईम कधी लागवड करायची? तर ऑक्टोबर नोव्हेंबर, म्हणजे दिवाळीच्या दरम्यान आपण याची लागवड करतो. त्याचं जे ड्युरेशन आहे ते किती दिवसाचं आहे? 15 महिन्यांचं आहे. म्हणजे जो वरचा आहे सुरू त्याच्यापेक्षा 3 महिने हे जास्त किंवा 3 महिने जास्त कालावधी आपल्याला त्या पिकासाठी मिळतात. त्यानंतर आडसाली, आता आपल्याकडे आडसाली या पिकाचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाते. आडसाली ऊस म्हणतो आपण त्याला. त्याचा जो प्लॅन्टिंग टाईम आहे तो आहे जुलै ते ऑगस्ट आणि ड्युरेशन जे आहे तर ते 18 महिन्याचं, म्हणजे 1.5 वर्षाचं हे पीक आहे. 1.5 वर्षानंतर त्याचं उत्पादन यायला सुरुवात होते. आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट्स आहे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. परत आपण एकदा बघूया. सुरू किंवा सीझनल, प्लॅन्टिंग टाईम जानेवारी फेब्रुवारी, ड्युरेशन 12 महिन्यांचं 1 वर्षाचं. प्री सीझनल ऑक्टोबर नोव्हेंबर 15 महिन्याचं पीक आहे. आणि आडसाली हे 18 महिन्याचं पीक आहे. म्हणजे आडसाली आपण जो लावतो ते जवळपास 1.5 वर्षाचं पीक आहे, हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचं ड्युरेशन आणि त्यांचं प्लॅन्टिंग टाईम हा महत्त्वाचा आहे. आडसाली असेल तर जून जुलै पावसाळा असं आपण लक्षात ठेवू शकतो. प्री सीझनल असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर हिवाळा, आणि सुरू असेल तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे उन्हाळा त्या दरम्यान सुरू होतो. तर असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी ते आपल्या इझिली लक्षात राहील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स अभ्यासले बघा. क्लायमेट, इकॉलॉजीमधील दुसरा पॉईंट्स, त्यानंतर त्याचे व्हरायटीज पाहिलेले आहेत. को 740 या व्हरायटीबद्दल माहिती अभ्यासली आहे. नंतर शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट कोणकोणत्या ठिकाणी आहेत, ते नॅशनल असेल किंवा स्टेट असेल हे अभ्यासलेले आहेत. नंतर लँड प्रिपरेशन कशाप्रकारे करतात, जमिनीची मशागत ऊस लागवडीपूर्वी कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्लॅन्टिंग सीझन आणि टाईम, त्यामध्ये 3 एकूण प्लॅन्टिंग सीझन आपण पाहिलेले आहेत. तर हे समजले असतील तुम्हाला. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.